नमस्कार. 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून आपण सर्वत्र मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करत आहोत. यातच एक आगळंवेगळं व्यक्तिमत्वाशी आज आपण या निमित्ताने चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्व श्रुत आहे की सोलापूरचे गोल्डन वुमन म्हणून जी अख्ख्या सोलापुरात किंवा शहरात म्हणा किंवा जिल्ह्यात देखील प्रसिद्ध आहेत अशा श्रीदेवीताई जॉन फुलारी मॅडम आणि माजी नगरसेविका पण आहेत त्या. तर त्यांच्याशी आपण आज दिलखुलास गप्पा करणार आहोत. त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेणार आहोत. तसंच त्या इतक्या दिलखुलास आहेत की त्या म्हणजे लहानात लहान मुलात देखील रमतात आणि महिलांमध्ये देखील रमतात. यातूनच त्यांनी सामाजिक कार्याचा वसा देखील घेतलेला आहे. तर अशा आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वाशी आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. अस्मिता न्यूज विजनच्या या सेटवर आपलं स्वागत आहे. तर आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे याबद्दल आम्हाला सांगा. नमस्कार. मी नगरसेविका श्रीदेवी फुलारे जॉन फुलारे. गेले मी खरं तर एक गृहिणी होते आणि खरं तर माझा परिचय सांगायचं म्हणजे मी एक नगरसेविका असल्यासारखे आहे. कारण गेले 15 वर्ष झालं मी एक नगरसेविका म्हणून काम करत आहे आणि जनतेने मला निवडून दिलेलं आहे. आणि माझं कुटुंबामध्ये माझे 2 मुलं, माझे मिस्टर, आम्ही एवढं परिवार असल्यासारखं आहे. मॅडम, तुम्ही मूळच्या ह्या सोलापूरच्याच दिसतात आणि म्हणजे जन्म तुमचा इथेच झालेला आहे. मी प्रॉपर सोलापूरचीच आहे. माझं जन्म पण इथं झालेला आहे आणि माझे मिस्टर पण मी पण ह्याच एरियाचे असले सोलापूरचीच. म्हणजे बालपण तुमचं इथंच गेलेलं आहे, सोलापुरातच गेलं. म्हणजे कोपऱ्याला कोपऱ्यात तुम्हाला सोलापूरची ओळख आहे आणि त्यामुळेच तुम्हाला सोलापूरबद्दल अति माया, प्रेम, इथल्या लोकांशी जवळीकता हे तुमच्यात कुठून भरलेलं आहे असं मला वाटते. तर बालपण कसं गेलं आणि तुमचं शिक्षण वगैरे कुठं झालं याबद्दल थोडंसं सांगा. खरं तर माझं बालपण कोल्हापूर चाळमध्ये झालेलं आहे. माझे वडील इंजिन मिल चाळमध्ये मिल कामगार होते. त्या ठिकाणी जे आम्ही मिल कामगारची एक मुलगी असल्यासारखी, कारण की ज्या वेळेस खूप सर्व कामगार जे कामाला जायचे करायचे बिगारी, खूप छान गिरणीचा आवाज यायचा. पहाटे 4 वाजता अलार्म वाजायचे. सर्व जे कामाला जाणारे कामगार आहेत ते जायचे करायचे. 3ला गिरणी सुटायची. त्या माध्यमातून आमचा जन्म झाला. माझी आई मूळची तांदळवाडीची असल्यासारखी आहे, जे माझ्या वडिलांसोबत लग्न केली आणि सोलापूरला सेटल झाल्यासारखे. तर माझ्या वडिलाचं सुद्धा प्रॉपर गाव सोलापूरच असल्यासारखं आहे. आणि त्यांचे जे आजी आजोबा होते ते मंगळवेड्याचे होते. त्याने जे इथं सोलापूर शहरामध्ये जे त्यांचा जन्म झाला त्यांनी या ठिकाणी राहिले आणि इथंच कुटुंब झालं नाही. खरं तर चाळ आमची कोल्हापूर चाळवाल्याची चाळ असल्यासारखी आहे. आणि त्या मालकाने ज्यावेळेस आमचा जे परिवार होता गोरगरीब कष्ट करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी कोल्हापूर चाळवाल्याने ते चाळ सगळ्या लोकांना दिलेली होती. आणि माझाही जन्म या ठिकाणी झाला. आणि माझं खरं तर शिक्षण 10 नंबर शाळेमध्ये झालेलं होतं, 25 नंबर. आता हे जे समोरचा आपण परिसर बघता की मुलांची शाळा जी मी डेव्हलप केली अनेक वर्षापासून, एक मला आवड होती की आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या ठिकाणी ते शाळेचा तो भाग अगदी हागणदारी झालेला होता अनेक वर्षापासून आणि त्या ठिकाणी विद्यार्थी शाळेला येत नव्हते. मग मी विचार केला की आपण निवडून आल्यानंतर आपला जो निधी, जो बजेट असेल, आपण त्या माध्यमातून मुलांना एक आठवण म्हणून हा वर्ग मी मुलांसाठी बांधून दिलेला आहे. 1ली ते 7वी पर्यंत वर्ग दिलेला आहे आणि दुसऱ्यांदा शिक्षण म्हणताना माझं शारदा स्कूलमध्ये झालेलं आहे. तर बघितलं महिलांनो, तर नाळ जोडलेली असते, जिथं आपलं बालपण गेलेलं असते ती शाळा देखील सुधारण्याचं काम आज या मॅडमनी केलेलं आहे. आणि त्या मुळातच एक गरीब परिवारात जन्म घेऊन आज त्या माजी नगरसेविका म्हणून कार्यरत आणि विविध माध्यमातून त्या सामाजिक कार्य देखील करतात. तर महिलांना माझं एकच सांगायचं आहे की माझी परिस्थिती अडचणीची आहे हे कारण न सांगता आपण ह्या मॅडमचं उदाहरण घेऊन आपण आयुष्यात पुढं जावंसं आणि झुंजावं असं या मॅडमच्या ह्याच्यातून बोलण्यातून वाटते. तर मॅडम, मला माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही माजी नगरसेविका म्हणून देखील कार्य केलेलं आहात. तर राजकारणात तुमची एंट्री कशी झाली त्याबद्दल थोडंसं सांगा. राजकारणामध्ये माझी एंट्री कशी झाली, कारण की माझ्या मिस्टरांना सामाजिक कार्य करायची खूप आवड होती. कारण की ते समाज कार्य करत करत, कारण की त्यांच्याही फॅमिलीमध्ये आणि माझ्याही फॅमिलीमध्ये कोणी राजकारणामध्ये नव्हते. कारण ह्याने जे जसं मोठं होत गेले की एक आवड निर्माण व्हायला बघते ना, पुरुष म्हणा असले तर, की आपण समाजासाठी जे आपला जो चाळ आहे, जो एरिया आहे, त्या एरियासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, डेव्हलप केलं पाहिजे. अशा माध्यमातून माझ्या मिस्टरांना आवड होती की छोटे मोठे कार्य करत 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 त्यांनी सामाजिक कार्य करत करत मला ज्यावेळेस नगरसेवकांची जी संधी आलेली होती त्यावेळेस त्यांनी मला उभा केले. कारण की पहिल्यांदा माझे मिस्टर थांबलेले होते 2002 मध्ये. त्यावेळेस त्यांनी काही मतांनी त्यांचा पराभूत झाला. मग परत नंतर जेव्हा महिला आरक्षण झालं त्यावेळेस मला उभा केले होते की मी शिवसेनेमधनं एका मताने पडलेले होते
मग ते झाल्यानंतर 2007 मध्ये काँग्रेसकडनं आपण तिकीट भेटलं आपल्याला, कारण की आपलं काम कार्य खूप चांगले असल्यामुळं. मग त्यावेळेस मी निवडून सनी आले 2007-2012 मधने सुद्धा. गेले 15 वर्ष मी नगरसेवक असल्यासारखे. आणि मला एक आवड निर्माण झाली की आपण जे गोरगरीब लोक आहेत, जे अनेक प्रश्न आहेत, जे नागरिकांचे म्हणा, जे महिलांचे म्हणा, जे सोलापूर शहरामध्ये अनेक माध्यमातून जे जिल्ह्याचे म्हणा, ते आपण सोडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आले मला खूप नवीन वाटले की आपण एक मी सामाजिक कार्य आणि एक गरीब घरातली मुलगी आणि माझे वडील मिल कामगार होते, त्या माध्यमातून जे चाळीच्या लोकांनी जे मला भरभरून सनी आम्हाला इतकं प्रेम देऊन सनी भरपूर मताने जे मला निवडून सनी दिलं, हे खूप एक आनंद एक वेगळा होता माझ्यासाठी. अक्षरशः माझ्या मिस्टरांच्या डोळ्यामधनं पाणी येत होते. आम्ही अक्षरशः रडलो होतो, कारण की एवढ्या मोठ्या संघर्षामधनं आपण निवडून यायचं म्हणताना हे काय इलेक्शन असल्यासारखे आणि लोकांनी जे आम्हाला प्रेम दिलं हे मी लोकांचे ऋणी असल्यासारखे. म्हणजे तुमचं कार्याचा आवक बघूनच तुम्हाला लोकांनी हे पद मिळवून दिल्यासारखं आहे आणि त्यात तुम्हाला तुमची ती जी सामाजिक जाणीव किंवा बांधिलकी आहे ते यामधून दिसून येते. तर तुम्हाला पहिल्यांदाच जेव्हा तुम्ही निवडून आलात त्यावेळेस वातावरण, आजूबाजूचं वातावरण कसं होतं आणि तुमच्या कुटुंबाचं हे कसं होतं? आजूबाजूचं वातावरण खूप वेगळं होतं, कारण की पुढच्या पार्टीला वाटायचं ना आपली हार झाली म्हणून सनी अगदी खूप त्रास दिल्यासारखे दिले आम्हाला. आमच्या घरापर्यंत दगडफेक झाली, पोलीस स्टेशन हे झाल्यासारखं झाले. निवडून आलेला जे एक आनंद होता ते आनंद बाजूला राहिल्यासारखं झाला, कारण की जे संघर्षामधनं जे आम्ही इथंपर्यंत आलो की आज संघर्ष करत करत आज एवढे चांगले दिवस आले आम्हाला. कारण की मी खरं तर नागरिकांचेच खूप खूप मनापासून आभार मानायला बघते की ज्या नागरिकांनी आम्हाला निवडून दिलं, त्यांनी जे आमच्यावर विश्वास टाकला, जे आम्ही आजपर्यंत काम करत गेले त्या कामाची जे पोचपावती म्हणून नागरिकांनी दिली. आणि मी निवडल्यानंतर जे माझे फॅमिली म्हणा, माझे मिस्टरांचे म्हणा, माझे पूर्ण आजूबाजूचे सर्व नागरिक म्हणा, माझे पाहुणे रावळे, ते अगदी इतके खुश झाले की चर्मकार समाजामध्ये आपली मुलगी पहिल्यांदाच एवढ्या मताने निवडून सनी आली. हे सर्व लोकांना आणि माझ्या मिस्टरांनी अनेक समाजांना एकत्र घेऊन चालले की ख्रिश्चन म्हणा, मोची समाज म्हणा, चर्मकार समाज म्हणा, अनेक माझ्या वार्डामध्ये सर्व ब्राह्मण बिमण सर्व जाती धर्माचे लोक असल्याने त्या लोकांनी आमच्यावर विश्वास टाकून सनी आम्हाला निवडून दिलं. खरं तर मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त मानते की आपण जेव्हा निवडून यायला बघतो की नागरिकांच्या ज्या अपेक्षा राहायला बघतात की आपल्यापर्यंत आपण काम केलं पाहिजे. मी त्या माध्यमातून ज्या काही त्यांच्या समस्या आहेत महिलांच्या म्हणा, आपण पाहिलं बघतो की डफरिंग हॉस्पिटल त्या ठिकाणी डफरिंगला अनेकदा इतक्या अडचणी होते, एवढे प्रॉब्लेम होते की महिलांसाठी अक्षरशः महिला मला फोन लावायच्या करायच्या. त्या ठिकाणी ज्या महिलांचा जो गरोदर महिला होते त्या ठिकाणी तपासणीसाठी येताना डॉक्टर त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देत नव्हते. जे प्रोशन जे भेटायचं खाण्यापिण्याचं, मी महिला बाल कल्याणची सदस्य झाल्यानंतर त्या ठिकाणी मी डफरिंग हॉस्पिटलमध्ये व्हिजिट दिलं. जे बेबी किट राहते ते आम्ही त्या माध्यमातून वाटण्याचं घेतलं. जे सोलर पाण्याची खूप अडचणी होती, त्या ठिकाणी महिलांसाठी पाण्याची सोय करून दिली मी महिला बाल कल्याणच्या ह्याच्या माध्यमातून. आणि अनेक मी असे कामं करत गेली, सोनोग्राफ म्हणा महिलांसाठी, ते करत करत जाऊन सनी जे महिलांचा जो विश्वास आहे ते माझ्या की खूप चांगलं असल्यासारखे. आणि महिला मला कुठल्याही राहू द्या अनेकदा मला निम्या रात्री फोन करायला बघतात, मी त्यांचे प्रश्न सोडायला बघते आणि असंच माझं कार्य करत करत मी पुढे गेले. आज एक कणखर व्यक्तिमत्व किंवा महिलांचं एक कणखर व्यक्तिमत्व म्हणून आज या मॅडम सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तर मॅडम, राजकारण हे दुय्यम स्थान, राजकारणात राहून दुय्यम स्थानात राहून तुम्ही कामं केलेले आहेत, पण अगोदरपासून जे सामाजिक कार्य केलं निवडून यायच्या अगोदरपासून, तर असे काही सामाजिक कार्य केलात का तुम्ही? त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. अनेकदा खूप सामाजिक कार्य केलेत आम्ही. जे गोरगरीब लोक आहेत त्या लोकांना साडी वाटप म्हणा, अन्नधान्य वाटप म्हणा, अनेक माध्यमातून जे गोरगरीब महिला आहेत त्यांना की अक्षरशः हॉस्पिटलसाठी सुद्धा कोणाची ऐपत नसायची, त्या अशा लोकांना सुद्धा आम्ही मिस्टर माझे जे मदत केली. जे गोरगरीब महिला आहेत त्या मुली, त्यांचे लग्न व्हायचे त्या ठिकाणी त्यांना अन्नधान्याचं मदत म्हणून तांदूळ वगैरे म्हणा, आम्ही अशा माध्यमातून जे सामाजिक कार्य करत करत आम्ही गेलेलं आहे. आणि महिलांसाठी सुद्धा अनेक मी होम मिनिस्टर म्हणा अशा माध्यमातून मी कार्यक्रम घेत गेलेले आहे. मॅडम, सामाजिक कार्य करता करता आपण वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या पद भूषवलेले आहेत, त्याबद्दल थोडासा अल्प परिचय द्या आपण. मला स्टँडिंग सदस्य चेअरमनची पण झालेले ते सदस्य म्हणून स्टँडिंगमध्ये महिला बाल कल्याणचे 2 वेळा सदस्य झाले. आणि समिती आमच्या अनेक जे महापालिकेचे जे माध्यम राहते ती विधी समिती त्याचीही मला अध्यक्ष केलेलं होतं.
मी अनेक पदे घेतलेली आहेत आणि जे डबलिंग हॉस्पिटलमध्ये सुद्धा सदस्य असल्यासारखे आणि जे शाळा म्हणा, स्कूल बोर्ड म्हणा, हरिबाई म्हणा, ओरनुक शाळा म्हणा, अनेक माध्यमातून ITI म्हणा, त्या ठिकाणी सुद्धा मला सदस्य म्हणून नेमलेलं होतं आणि सिद्धेश्वर प्रशाला शाळा तिथेही मला नेमलेलं होतं. अनेक माध्यमातून मला जे सदस्य म्हणून नेमलेलं होतं, कारण की मला त्यामध्ये एक वेगळा परिचय लोकांपर्यंत चांगला जाण्याची संधी भेटलेली आहे असे पदे घेऊन आणि मी काम करत गेलेली आहे. एक बुलंद आवाज म्हणून देखील तुमची ओळख आहेच आहे, पण एक सामाजिक कार्यातून आणि राजकीय कार्यातून तुम्ही जे पुढे आलेले आहेत, तर पुढचं तुमचं ध्येय काय आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. सामाजिक कार्य करत करत जे मी पुढे आलेले, कारण की जे सामाजिक कार्य करायचे मला खूप आवडतं, कारण की मला असं वाटतं की आपण ज्या लोकांनी आपल्याला निवडून संधी दिला, आपले त्या लोकांचे तर कामं प्रश्न सुटत नसले, मग त्या ठिकाणी आपण अधिकाऱ्यांना म्हणा, माझी जी पद्धत आहे काम करायची, मी पहिला त्यांना प्रेमाने बोलायला बघते, कारण की ज्या काही समस्या आहेत तुम्ही नागरिकांचे सोडवा, नाही सोडलं तर माझ्या अनोख्या पद्धतीचे आंदोलन राहायला बघतात, मग त्यावेळेस तुम्ही मला म्हणू नका की मॅडम तुम्ही असं का केलं. अशा माध्यमातून मी जे काम कार्य जे लोकांपर्यंत आज एवढी पोहोचत गेले, अनेक लोकांनी जे मला इतकं त्यांचं प्रेम दिलं, मला प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलवायला बघतात. मी खरं तर व्यक्तिमत्व म्हणून तुमची ओळख झालेली आहे, कारण की ज्यावेळेस लोकांच्या ज्या समस्या जर सुटत नसले तर त्या ठिकाणी फुलारे मॅडम म्हणून एक महिलांमध्ये मला म्हणून जायला बघते आणि मला आवडतं, कारण की आपल्याला लोक नाही सांगणार तर कुणाला सांगणार. आपण नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि महिलांचे सुद्धा प्रश्न सोडवले पाहिजे, मला असं वाटायला बघतं. पुढचं ध्येय काय आहे मॅडम तुमचं? पुढचं ध्येय असं मला एक सगळं महिलांना एक आवाहन करायचं आहे, कारण की 8 मार्च हा महिलांचा दिवस आहे, कारण की असं वाटतंय की एक पोळा साजरा कसा व्हायला बघतोय तसं महिलांना आंघोळ करून बैलांना जसं आंघोळ घालायला बघतं तसं महिलांना हे करायला बघतंय, कारण की ते तसं न होता ज्या अनेक समाजामध्ये ज्या महिलांच्या वर जे अन्याय जे अत्याचार जे घडायला बघतंय ते कुठं तर थांबलं पाहिजे, कारण की आपण एक दिवसासाठीच महिलां दिन साजरा करणं हे चुकीचं असले कारण की सावित्रीबाई फुले ह्यांना चिखल दगडे मारून किती त्रास दिला लोकांनी. शिक्षणाचा वसा जो सावित्रीबाई फुलेमुळे झाले, तर आज जे शहरामध्ये म्हणा, जिल्ह्यामध्ये म्हणा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महिला घडलेल्या आहेत केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. आणि रमाबाई आंबेडकर जे भीमराव आंबेडकरांना जे प्रत्येक स्त्री एक पुरुषांच्या मागे राहायला बघते, तशी रमाबाई आंबेडकरांनी त्यांचे प्रत्येक मुलं त्यांनी त्याग करून डॉक्टर बाबासाहेबांना त्यांनी कुठलीही गोष्ट न कळवता बाबासाहेबांच्या पाठीमागे राहून त्यांनी खंबीरपणे साथ दिलेल्या अशा डॉक्टर रमाबाई आंबेडकर अशा महिला असल्यासारख्या आहे, कारण की अशा महिला तर असल्या तर देशामध्ये समाजामध्ये ह्या महिलांचा जो वसा आहे की आपण घेतला पाहिजे. आणि आपण म्हणतो की राजमाता जिजाऊ यांनी सुद्धा किती संघर्ष आले, कारण की त्यांनी ज्यावेळेस शुभाला घडवले त्यांचं एक महिला म्हणून त्यांचं धाडीच केलं पाहिजे, मला असं वाटतं. कारण की मी पण एक महिला असल्यासारखे ज्या महिलांचे जे समस्या आहेत, जे प्रॉब्लेम आहेत, आपण एक महिलाच ओळखू शकते, कारण की समाजामध्ये म्हणायला गेलं तर महिलांवर अजूनही टॉर्चर व्हायला बघते की त्यांना हुंडा मागणे, मारहाण करणे हे कुठं तर थांबलं पाहिजे. आणि ज्या नवीन पिढी जे मुली आहेत, युवकी, त्या मुली काय करायला बघतात, जे आपले आई वडील एवढे आपल्याला शिकवतात करतात ते आई वडिलांचा न विचार करता ते पुढचा पाऊल उचलून पळून जाणे, लो मॅरेज लग्न करणे, परत रडत येऊन आई बापापाशी येणे हे कुठं तर थांबलं पाहिजे. आपण महिलांनी एकच विचार केला पाहिजे की आपण चांगल्या पद्धतीने जे जोडीदार आपला चांगला आहे का, ते आपल्या आयुष्याला जाऊ शकतो का, आपण आई वडिलांनी आपल्याला एवढं मोठं कष्ट घेतलं, शिक्षणासाठी एवढा मोठा पैसा खर्च केला, त्या आई वडिलांचा विचार आपण केला पाहिजे मुलींनी. असं न करता की सर्व मुलींना सुद्धा एक विनंती करायची की आपण महिला दिवस साजरा करायला बघतो. आपण बघतो की मध्येच पुण्यामध्ये एका मुलीवर अत्याचार झाला, बलात्कार झाला, स्वारगेट मध्ये झालं, ते थांबलं का नाही? असे महिलांवर जे अत्याचार व्हायला बघते ते कुठं तर थांबलं पाहिजे. असं महिलांना काय न्याय भेटत नाही आणि महिलांनी सुद्धा एक विचार केला पाहिजे की आपण खंबीर असलं तर आपल्यापर्यंत कोण बोट दाखवायची हिंमत करू शकत नाही. महिला काय करायला बघतात, मुली कुठल्या एक मुलगा पैसावाला दिसला, तुला खायला प्यायला देतो म्हणलं, चैन करूया म्हणताना मुली पगळतात, मुलांच्या मागे जायला बघतात. ते तसं न होता हे आपली संस्कृती नाही. आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहायला बघतो आणि आपण जिजाऊच्या महिला आहेत आणि आपली ताकद, आपली शक्ती, एक नारी शक्ती आपण दाखवायला दिला पाहिजे की जे दुर्गेचे रूप आहे जे स्त्रीच्या हातामध्ये असल्यासारखे, जे अंबाबाईने जे 9 दिवसाचे 9 उपाय धरून जे महिषासुराचा सर्व नाश केली, तसे आपण महिला करू शकतो. ज्यावेळेस स्त्री गप आहे ते गप असल्यासारखे आणि जेव्हा स्त्री खवळते त्यावेळेस कोणालाही ऐकू शकत नाही. तसं महिलांनी
त्यांचे एक खंबीरपणा दाखवलं पाहिजे, स्ट्रॉंगपणा दाखवलं पाहिजे मुलींनी सुद्धा. आणि समाजामध्ये येणाऱ्या ज्या अनेक महिला आहेत त्यांना खूप अन्याय अत्याचार व्हायला बघतात, ते कुठं तर थांबलं पाहिजे. मला सर्व महिलांना एकच विनंती करायची अशी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. बरं, सामाजिक कार्यकर्ता करता आणि राजकीय कार्यकर्ता करता देखील तुमच्यावर संस्काराचे धडे हे लहानपणापासूनच तुमच्या कुटुंबातून तुम्हाला मिळालेले आहेत. त्यामुळं म्हणूनच आज तुम्ही अगदी भरजरी साडी देखील, कुठे देखील भरजरी साडीत असता आणि दागिन्यांचे जे महिलांना सोस आहे, म्हणजे गोल्डन वुमन म्हणूनच तुमची ओळख आहे. तर त्याबद्दल थोडंसं सांगा, म्हणजे जी संस्कृती तुम्ही जपली आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. जे आपण मुळात आपण महाराष्ट्र असल्यासारखे आणि महाराष्ट्र महिला महाराष्ट्रासारखंच राहायला बघणार. कारण की जे त्यांची जी परंपरा आहे की आपल्याला असं जमत नाही की आपण एक नगरसेविका, एक लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं, आपल्याला असं कुठल्याही महिलांसारखे आपण जीन्स पॅन्ट म्हणा, शर्ट पॅन्ट म्हणा, तसं ड्रेस म्हणा, ड्रेस आपण घालू शकते कारण नॉर्मल महिला घालू शकते ड्रेस म्हणा. असं इतर जे फॅशन करायला बघते तसं मला करायची आवड नाही आहे. एक महाराष्ट्रीय पद्धतीने जे मी राहायला बघते मला आवड असते. आणि खरं तर सगळ्यात जास्त म्हणताना मला माझा जो जोडीदार आहे की माझा मिस्टर, त्यांचा खूप मोठा माझ्यासोबत सिंहाचा वाटा असल्यासारखा आहे. कारण की माझंही लो मॅरेज झालेलं आहे लग्न. आणि अनेक माध्यमातून जे प्रत्येक स्त्रिया जे समाजामध्ये लो मॅरेज करायला बघतात ते लो मॅरेज अनेकदा टिकत नाही आहेत आणि एवढं पुढं जात नाही. आज जे माझी ओळख जी इतकी मोठी झाली की केवळ एक गोल्डन वुमन म्हणून जी ओळख झालेली आहे केवळ की माझ्या मिस्टरांमुळे झालेली आहे. कारण की असा नवरा भेटावा म्हणताना एक 7 जन्म पाहिजे की आपण मला बघतो की प्रत्येक जोडीदार एकमेकाच्या गाडीचे 2 चाकी राहायला बघतात. ते एक पटरीवर नव्हतं तर हे तसे संसाराचे 2 चाकी असतात. आणि जे मला प्रत्येक जे सभागृहामध्ये जे बोलायचे विषय असेल तर माझे मिस्टर मला सांगायचे की तू आज असं बोल कर. मी खरं तर बोलत नव्हते, मला जास्त आवड नव्हती सभागृहामध्ये बोलायची. उगी जाऊन बसली का, तुला येऊ दे न येऊ दे, भांडायचं कसं तसं भांडायचं घरामध्ये तसं का सांगून सांगितले मला बोलायचे करायचे. मी तसं बोलत बोलत जे पहिला जे मुद्दा घेतले होते की माझ्या चाळीमध्ये पाणी नव्हतं. लोकांचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो मी सोडून टाकलेला. मेन कचऱ्याचा म्हणा, अनेक माध्यमातून लाईटी म्हणा, जे आता एवढं तुम्ही इथंपर्यंत आलं ते सगळं लाईटी बिटी सगळ्या जे भांडण करून जे अधिकारी सुद्धा मला खूप चांगले भेटले. कारण त्यांनी सुद्धा मी काम करत गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं, मदत करत. आणि मला जे 10 वर्षापर्यंत जे नगरसेवक होते अनेक बजेटची कुठलीही अडचण आली नाही आहे. माझे काम प्रत्येक जणांनी करून दिले. आणि असा जोडीदार मला भेटला की माझ्या मिस्टरांनी जे माझ्या सोबत मला प्रत्येक पावलामध्ये त्यांची खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे एक पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते, पण फुलारी मॅडमच्या पाठीमागे हे जॉन फुलारी सर आहेत असं त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला आता समजलेलं आहे. त्यांच्या यशाचा वाटा त्यांना अक्षरशः त्यांना जातोय, मॅडमपेक्षा त्यांना जातोय. तर मॅडम, 8 मार्च दिनानिमित्त महिलांना तुम्ही शेवटचा काय संदेश देऊ इच्छिता? 8 मार्च दिनानिमित्त सर्व महिलांना जे 8 मार्च जो आहे ह्या जे महानगरपालिकेमध्ये जे महिला ज्या झाडू पोछा करतात, ज्या हॉस्पिटलमध्ये जे माझ्या महिला त्या ठिकाणी सुद्धा ते हॉस्पिटलचे काम करायला बघतात, जे माझ्या डिपार्टमेंटमधले सर्व महिला म्हणा, ज्या पायलट आहेत, ज्या रेल्वेमध्ये आहेत आणि ज्या शिक्षक आहेत, ज्या टीचर आहेत, अशा माध्यमातून ज्या मुली त्यांना मी डॉक्टर आहेत, मी सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते की आपण प्रत्येक महिला एक स्ट्रॉंग असल्यासारखी, आपण नारीशक्ती कुणाही पेक्षा कमी नाही आहे. आपण सर्व महिलांना ज्या काही तुमच्या अडचणी असेल त्या समाजामध्ये तुम्ही सांगा. कारण की कायदे सर्व महिलांच्या बाजूने असल्यासारखे आहेत. अशा आपल्यावर अन्याय त्याच्यावर तुम्ही सोसू नका आणि ह्याला खरं तर पाऊल उचललं पाहिजे आणि आपण त्याला वाचा फोडल्या पाहिजे. आणि अशा महिलांना मी सर्व सल्यूट करते की मी एक महिला म्हणून आहे आणि मला अभिमान वाटतो की मी एक स्त्री असल्यासारखे आणि मी समाजामध्ये काम करत गेलेले आणि मला ज्या समाजाने जे इतकं प्रेम दिलं, मी खरं तर समाजाची खूप खूप मनापासून एक ऋणी असल्यासारखे. आणि आज मला ज्या अस्मिता न्यूजमध्ये जे तुम्ही जी बोलण्याची संधी दिली की महिलांविषयी जे चर्चा करण्यासाठी, तुम्ही ही पत्रकार असल्यासारखे, तुम्ही एक स्त्री असल्यासारखे, सर्व तुम्हाला ही महिलांना म्हणा पुरुषांना म्हणा खूप खूप महिला दिनाच्या शुभेच्छा देते. तुम्ही पुरुष सुद्धा असं महिलांच्या पाठीशी राहत जावा की प्रत्येक महिलांच्या ज्या काही समस्या असेल, ज्या काही अडचणी असेल, एक आपण नवरा म्हणून सनी नाही, एक भाऊ म्हणून सनी आपण त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे. पुरुषांना एकच विनंती करते. एवढंच बोलून 2 शब्द संपवते. आज आपण श्रीदेवी जॉन फुलारी मॅडम यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारलेला आहोत. त्यांचा एक बुलंद आवाज, एक गोल्डन वुमन म्हणून त्यांची जी ओळख आहे त्या खरंच या गप्पांमधून खरंच त्यांची पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळाली. महिला दिनानिमित्त ह्यांचं जे
कारकीर्द आहे ते खरंच मोटिवेशन घेण्यासारखं आहे. तर महिलांनी हे सर्व जे आत्तापर्यंत त्यांनी महिलांना सांगितलेलं आहे तर ते त्यांनी महिलांनी याचा जरूर विचार करावा असं या मी अस्मिता न्यूज विजनच्या माध्यमातून सर्व महिलांना, आपल्या समाजातील सर्व महिलांना, मुलींना, विशेष करून कॉलेजच्या मुलींना देखील त्यांनी संदेश दिलेले आहे. तर ते खरंच खूप म्हणजे विचार करण्यासारखं, मंथन करण्यासारखं आज त्या मॅडमनी बोललेले आहेत. तर अस्मिता न्यूज विजनच्या चॅनलमधून आपण ह्याच्यामध्ये आलात आणि आम्हाला जी महत्त्वाची माहिती दिल्यात किंवा शुभेच्छाही दिल्यात आणि शुभेच्छेच्या माध्यमातून महिलांना आणि मुलींना जे संदेश दिलात त्याबद्दल तुमचे अस्मिता न्यूज विजनच्या पूर्ण टीमकडून तुमचं मी आभार मानते. मीही आभारी मानायला बघते, कारण की तुम्ही जे येऊन माझा आज इंटरव्ह्यू घेतला की महिला दिनांच्या जी 4 गोष्टी जी महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी, कारण की खरंच आवश्यकता असल्यासारखी आहे. कारण की जी नवीन पिढी जी आहे की त्या पिढीला कळायला पाहिजे की मुलींसाठी जे आताच आमच्या एक किस्सा झालेला आहे प्रभागामध्ये बोलण्यासारखं सांगायला गेलं तर, जी मुलगी लॉयचं शिकत होती त्या ठिकाणी एका मुलासोबत प्रेम केली. त्या मुलाने मुलीला पळून नेऊन सनी ते आईबापापासून तोडून टाकले. त्या आईबापाची परिस्थिती किती गंभीर झाली, ते आईबाप रडायला बघतात. आपण लहानाचं एवढं मोठं करतो, ते मुलं तर आपल्या आईबापाला झिडकावून सनी इतर मुलांसोबत असलं तर हे गंभीर गोष्ट असल्यासारखी आहे. कारण की 4 दिवस मुलींसाठी मौजमजासाठी राहायला बघते, पण जे आयुष्यभरासाठी आई वडिलांनी त्यांना 9 महिने पोटात ठेवून सनी लहानाचं मोठं करून सनी एवढं मोठं मुलींसाठी जे घडवलं राहते ते आईबापांना 5 मिनिटांमध्ये तोडायला बघतात म्हणताना ही खूप गंभीर गोष्ट असल्यासारखी आहे. कारण की मुलींनी ही विचार केला पाहिजे की आपल्याला जे आयुष्य घडायचं राहतं, जे आयुष्य जायचं राहतं की जोडीदार काढताना व्यवस्थित जो आपल्याला बघतो का नाही, आपल्या कुटुंबाला बघतो का नाही, या असा जोडीदार निवडला पाहिजे महिलांना. आपण कुठलीही घाई गडबड न करता तुम्ही करा. महिलांसाठी जो जोडीदार निवड करण्याची जे गरज आहे ते तुम्हाला असल्यासारखी आहे. आपला प्रत्येक जोडीदार निवड, पण आई वडिलांचा सुद्धा विचार करा असं मला वाटतं. आणि महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा 8 मार्चच्या, आणि अस्मिता न्यूजच्या सुद्धा मॅडमला खूप खूप शुभेच्छा.